नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, नेटवर्किंग. पण जरा वेगळ्या अँगलने. अनेक उद्योजक एका सापड्यात अडकतात. भरपूर वेळ, पैसा, ऊर्जा सगळं काही खर्च करतात, पण त्यातून खरंच व्यवसाय वाढतो का? चला, आज याचं उत्तर शोधूया. एक उद्योजक म्हणून हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी पडतो, बरोबर ना? दिवसभर इतकी धावपळ करून सुद्धा व्यवसायात आपल्याला हवा तसा फरक का दिसत नाही? आपण एवढी जी मेहनत करतोय, एवढा जो पैसा लावतोय, तो नक्की जातोय कुठे? तर आज आपण काय काय बघणार आहोत? आपण 4 महत्वाच्या गोष्टी समजून घेऊ. सगळ्यात आधी नेटवर्किंगचा सापळा म्हणजे काय ते बघू. मग व्यस्त असण्याच्या भ्रमाबद्दल बोलू. त्यानंतर नेटवर्किंगकडे एक गुंतवणूक म्हणून कसं बघायचं हे समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी खऱ्याखुऱ्या परिणामांसाठी एक ठोस सिस्टम कशी असू शकते हे पाहू. चला, तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. आपण हे समजून घेऊया की नेटवर्किंग कधीकधी आपल्या व्यवसायासाठी फायदेशीर न ठरता एक सापळा कसं बनून जातं. बघा, नेटवर्किंगचा खर्च म्हणजे फक्त दिसतो तेवढाच नसतो. यात बरेच छुपे खर्च असतात. मेंबरशिप फी, इव्हेंटची तिकीटं, प्रवास यावर आपला थेट पैसा तर जातोच, पण त्याहूनही मौल्यवान गोष्ट म्हणजे आपला वेळ. तो असंख्य मीटिंग्जमध्ये, न संपणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये आणि सेमिनार्समध्ये अक्षरशः वाहून जातो. आणि मग हा प्रश्न उभा राहतो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. एवढा वेळ, एवढा पैसा आणि इतकी ऊर्जा खर्च केल्यानंतर व्यवसायाच्या प्रगतीत खरंच काही फरक पडला का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा. ओके, तर आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. इथे आपण एका मानसिक सापळ्याबद्दल बोलणार आहोत, जिथे आपल्याला असं वाटायला लागतं की आपण खूप बिझी आहोत, म्हणजे आपण खूप प्रोडक्टिव्ह आहोत. पण तसं खरंच असतं का? आता ही स्लाइड बघा. इथे 2 गोष्टी समोरासमोर ठेवल्या आहेत. डावीकडे आहेत ॲक्टिव्हिटीज म्हणजे मीटिंग्स, कॉल्स, इव्हेंट्स आणि उजवीकडे आहेत रिझल्ट्स म्हणजे वाढलेल्या ऑर्डर्स, सुधारलेला कॅश फ्लो आणि खरी वाढ. आपण दिवसभर डावीकडच्या गोष्टींमध्ये अडकून पडतो, पण बिझनेसची खरी वाढ मोजली जाते ती उजवीकडच्या गोष्टींवरून. आणि हाच तर सगळ्यात मोठा धोका आहे. या बिझी राहण्याच्या नादात आपल्या मूळ व्यवसायावरून आपलं लक्षच उडतं. आपण सतत बाहेर फिरत राहतो आणि आतमध्ये काय चाललंय याकडे दुर्लक्ष होतं. आणि मग काय होतं? परिणाम थेट बिझनेसच्या गाभ्यावर होतो. टीम मॅनेजमेंट असेल, ऑपरेशन्स असतील, ग्राहक सेवा असेल किंवा आपल्या उत्पादनाची गुणवत्ता, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मागे पडायला लागतात आणि हळूहळू व्यवसायाचा पायाच कमकुवत होतो. ओके, तर आतापर्यंत आपण प्रॉब्लेम काय आहे हे तर बघितलं. आता सोल्युशनकडे वळूया आणि त्यासाठी आपल्याला नेटवर्किंगकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलावा लागेल. तर कळीचा मुद्दा काय आहे? आपल्याला नेटवर्किंगकडे खर्च म्हणून बघायचं नाहीये, तर एक इन्व्हेस्टमेंट, एक गुंतवणूक म्हणून बघायचे. आणि जसं आपण प्रत्येक गुंतवणुकीचा परतावा म्हणजे ROI मोजतो, तसाच या नेटवर्किंगचा सुद्धा ROI मोजलाच पाहिजे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, योग्य आणि खरं नेटवर्किंग तेच जे आपलं वेळ खात नाही, उलट वाचवतं. ते आपल्या कामाच्या प्रक्रियेला गती देतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्याला थेट परिणाम, डायरेक्ट रिझल्ट्स देतं. चला, तर मग आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे जाऊया. ही जी सगळी थिअरी आपण बोललो, ती प्रत्यक्षात कशी आणायची? त्यासाठी एक सिस्टम कशी असावी? मग अशी सिस्टीम प्रत्यक्षात कशी असू शकते? याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे अर्थसंख्येत कम्युनिटी. इथे फक्त गर्दी जमवण्यावर भर नाहीये, तर खऱ्या अर्थाने परिणाम देणारी एक सिस्टीम डिझाईन केली आहे. आता ही सिस्टम नक्की काम कशी करते ते जरा समजून घेऊया. इथे शेकडो लोकांचे मोठे ग्रुप्स नाहीत, तर फक्त 20 गंभीर उद्योजकांचे छोटे फोकस्ड ग्रुप्स आहेत. त्यामुळे चर्चा अधिक केंद्रित होते, प्रत्येकाचं ध्येय स्पष्ट असतं, थेट प्रमोशनची संधी मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे व्यावहारिक शिक्षणातून व्यवसायाला योग्य दिशा मिळते. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम काय होतो ते ह्या चार्टमध्ये अगदी स्पष्ट दिसतंय. इथे आपला वेळ, पैसा आणि ऊर्जा वाया जात नाही, उलट एकाच ठिकाणी योग्य प्रकारे गुंतवली जाते. यातून आपल्याला व्हिजिबिलिटी मिळते, व्यावहारिक शिक्षण मिळतं आणि खरं स्ट्रॅटेजिक नेटवर्किंग होतं. या तिन्ही गोष्टींचा एकत्रित फायदा मिळतो. म्हणजे बघा, अशा सिस्टीममधून मिळणारा खरा ROI म्हणजे फक्त 4 ओळखी वाढवणं नाही, तर खरा परतावा म्हणजे आपल्या व्यवसायासाठी ठोस लीड्स मिळणं, विश्वासार्ह रेफरल्स मिळणं, चांगल्या पार्टनरशिप्स होणं आणि आपल्या बिझनेससाठी एक स्पष्ट दिशा मिळणं.
तर मग विचार करा, जर तुमचं सध्याचं नेटवर्किंग तुमच्या बिझनेसला पुढे नेत नसेल, जर त्यातून ठोस परिणाम मिळत नसतील, तर मग तेच तेच करत राहण्यात काय पॉइंट आहे? आता बदलायची वेळ आली नाहीये का? त्यामुळे निवड अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. फक्त धावपळ करून व्यस्त राहायचं की स्मार्ट आणि प्रभावी नेटवर्किंग करून खरंखुरं यश मिळवायचं? आणि जाता जाता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपलं ध्येय फक्त बिझी दिसणं नाही, तर खऱ्या अर्थाने यशस्वी होणं हे आहे.